दासबोधावर किती बोलायचं आणि तुम्ही किती ऐकायचं, आतापर्यंत ऐकलेलं किती तुमच्याकडे आहे हे फार महत्त्वाचं आहे. इथे बसलेले जे साधक भक्त आहेत निसर्ग महाराजांचे शिष्य आहेत, रणजित महाराजांचे शिष्य आहेत, काळसिद्धेश्वर महाराजांचे शिष्य आहेत, रमाकांत महाराजांचे शिष्य आहेत, असे अनेक भक्त आहेत. पण जरी नावं घेतली ना तरी ती कोणी वेगळे नाही. तिथे देत नाही, देत नाही त्याने अनुभवले आणि ते एकरूप झाले. पण आपण जर त्यांची आभ राखायची असेल, त्यांचे परमतत्व पाळायचे असेल तर आपल्यामध्ये पण भेदाभेदी नको आहे. हा जो सुनील आहे तो सिद्धरामेश्वर महाराजांच्या कृपेने निसर्ग महाराज इथे आले, त्यांनी पाठवले. आणि मग ते आल्यानंतर इथल्या लोकांची पुण्याई म्हणून रणजित महाराज आले. आणि रणजित महाराजांनी जे इथे काल सांगितलं, भक्तीचं झाड बीज निसर्ग महाराजांनी लावलं, भक्तीचं झाड रणजित महाराजांनी उभं केलं. मी काल पाया रचला असं म्हणालो होतो निसर्ग महाराजांनी, आणि इमारत रणजित महाराजांनी बनवली आणि कळस रमाकांत महाराजांनी चढवला. आम्ही तिथे बसलेले आहोत, आपल्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. पण या पवित्र वास्तूमध्ये बसण्याची, त्याच्याशी आपलं नातं सांगण्याची आपली पात्रता कितपत आहे हे प्रत्येकाने तपासलं पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या गुरुविषयी बोलू शकता. नाहीतर आपण सद्भक्तच नाही तर आपल्याला काय अधिकार आहेत. मी प्रत्येक वेळी सांगतो, प्रत्येक निरूपणामध्ये सांगतो, स्वतःने प्रत्येकाला तपासून पहा. तपासून पाहिल्यानंतर गुरुच्या वचनाच्या व्यतिरिक्त जे काही तुम्ही अंगीकारता आहात त्याचा त्याग करा. भक्तीचा उद्देश काय आहे? भक्ती प्रबोध आहे. भक्ती प्रबोध प्रदान करणे आहे. पण गुरु द्यायला भेटलेत, स्वीकारणारे भक्त पाहिजेत, शिष्य पाहिजेत, अंगीकारणारे पाहिजेत. खूप सहवास लाभला, खूप ऐकलं, पण अंतरी आम्ही काहीच स्थित नाही. अंतरी गेली अमृत बाह्य काया लखलखीत असं म्हटलंय. आमच्यामध्ये किती बदल आहेत. गुरुने सांगितलं नुसतं सांगणे ऐकणे महत्वाचे नाही आहे. मी काल सांगितलं ना की ज्ञान सुद्धा म्हणतो आहोत ना. निसर्गत्वाने स्पष्ट सांगितलं ज्ञान हाच ईश्वर आहे, वेगळं नाही. ते परमतत्व आहे ना, सुप्रीम, ते ज्ञान आहे, दुसरं काय नाही. काय नाव देता येत म्हणून त्याला वेगवेगळी नावं दिलीत कळण्यासाठी. त्या वेळेला त्या संदर्भाने त्यांचा उच्चार केलेला आहे. भेदाभेद करायची गरज नाही. निसर्गत्वाला सांगायचे शब्द छल करू नकोस. शब्द छलात अडकलास ना, मायेचा भक्त झालास. तरफळ सांभाळतोयस, फक्त आतला घर घेत नाहीस. आतला घर घे, त्यातला अर्थ घे. तो अर्थ कळला पाहिजे. अर्थाचं ज्ञान करायचं आहे, अर्थाचं ध्यान करायचं आहे. आता माझे गुरुबंधू मुरलीने छान सांगितलं की ध्यान म्हणजे काय. ध्यान म्हणजे ध्यास. कसला ध्यास? तुमच्या स्वरूपाचा ध्यास. स्वरूपाचा ध्यास कधी होईल? मायेचा ध्यास सुटेल तेव्हा. मायेचा ध्यास सुटत नाही तोपर्यंत स्वरूपाचा ध्यास होत नाही. आता सोडणे म्हणजे तरी काय? समजून घेणे आणि समजून त्याच्याशी विवेकाने वागणे.
जे परमतत्व तुमच्यामध्ये आहे ना, त्याची हकीकत परब्रह्म म्हणून आज शेवटच्या समासामध्ये सांगितलेली आहे. ऐकताना ती परब्रह्म कोणीतरी दुसरा आहे त्याची हकीकत आहे असं म्हणून ऐकता तुम्ही, म्हणून सगळी गडबड होती. तर ती आपलीच हकीकत आहे, पण समाप्ती या शब्दाचा अर्थ सुद्धा त्याच्यामध्ये सामावून आहे. तुम्ही जी व्याप्ती धरून ठरलेली आहे ती कशी मिथ्या आहे ते सांगून झाले ग्रंथराजमध्ये. आता ती तुमच्या ठिकाणी सुद्धा त्याचं विसर्जन करा. जी व्याप्ती वाढवून ठेवलीत ना प्रापंचिक मायेची, त्याचं विसर्जन करा. त्याला जे सम आहे, एकरूप आहे, शाश्वत आहे, त्याच्यामध्ये सामावून टाका. त्याच्याशिवाय खरं काही नाही आहे, तेच खरं आहे. बाकी सगळं तुम्ही जे अंगीकारलेलं आहे त्याचा त्याग करा. जे जे मिथ्या म्हणून आहे, दृश्य म्हणून आहे, जे वासना भावना कल्पना वाढवते आहे, त्याचं विसर्जन ती समाप्ती आहे. आणि स्वस्वरूपाचा अंगीकार त्यात तो प्रारंभ आहे. समाप्ती केल्यानंतर शेवटचा समास, पहिला समास परत वाचतो आपण, प्रारंभ करतो. त्याचा अर्थ तो आहे. अशा अर्थाने घेतलं पाहिजे. प्रत्येक महाराज जे आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेलेले आहेत त्यांनी सप्ताहाचा आग्रह केला होता. कारण प्रपंचामध्ये घरीदारी वागताना, तुमच्या कार्यालयात ऑफिस धंदा काय असेल तिकडे वागताना या विश्वासी सारखा तुमचा संबंध येतो, मिथ्या विश्वासी, आणि तुम्ही त्याचा भाग होऊन राहता आणि स्वस्वरूपाचा विसर पडतो तुम्हाला. आणि मग स्वार्थ मोह लोभ वाढतो, माया ममता वाढते आणि नको ते कृत्य हातून घडतात. आणि तीच तुम्हाला दुःख म्हणून पुढे तुमच्या समोर उभी राहतात. तर तुम्ही त्याच्यातून काही काळासाठी मुक्त होऊन जे सत्यनित्य शाश्वत आहे त्याचं ज्ञान सद्गुरूच्या मुखातून श्रवण करावं आणि त्याचा अंगीकार करावा. सप्ताहामध्ये आल्यानंतर नुसतं भजन म्हणणे नाही, लोकांनी खरं म्हणजे इकडे राहायला पाहिजे. ध्यान म्हणजे काय, साधना करायला पाहिजे. ध्यानाला बसणे म्हणजे काय, ध्यान धरणे म्हणजे जेव्हा तुम्ही सगळ्या विषयातून मनाचे बोलणे सुद्धा नाही, विचार नाही, निर्विकार स्थिती, त्या स्थितीमध्ये काही काळ राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तेव्हा काय शिल्लक राहते, तुमचे स्वरूप राहते. त्या स्थितीची सवय करणे, तिथेच आनंद आहे. शाश्वत आनंद तिथेच आहे. शाळेत जाणारा पहिल्यांदा मुलगा काही येत नाही त्याला, नंतर मग वकील होतो, डॉक्टर होतो, इंजिनियर होतो. का, त्याने त्याचा अभ्यास केला. तर सद्गुरूने परमतत्वाचं बीज तुमच्यामध्ये रोवलं आहे. त्या साधनेद्वारे अभ्यास करायचा आहे, ते ध्यान आहे, ते करणेच आहे. नाकारणे नाही. मनाने नुसतं म्हणून चालत नाही, मनावर संस्कार घडायला पाहिजेत. त्या साधनेशिवाय घडणे नाही. साधना 3 प्रकार आहे. एक सद्गुरूच्या मुखातून श्रवण, नंतर सद्गुरूने काय सांगितले त्याचे म्हणन, आणि मग निधिध्यासन. जे काय सद्गुरू सांगितलं त्याचं स्मरण सारखं अखंड करत राहायचं, त्याच्यावर विचार करायचा, मंथन करायचं आणि मग त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करायचा, ते निधिध्यासन. हे एवढ्यासाठीच करा की जे काय तुमचे स्वरूप आहे, मुख्य स्वरूप सद्गुरू गुरुच्या मंत्राद्वारे तुम्हाला सांगितलं ते तुमच्यामध्ये बिंबवावं म्हणून आहे. मग त्या स्थितीमध्ये, निर्विकार स्थितीमध्ये राहावे, त्या स्थितीमध्ये राहणे, त्या स्थितीमध्ये काही काळ बसलं पाहिजे, राहिलं पाहिजे. आणि मग ते तुमच्या घरीदारी भजन तुम्ही करता, सगळे सांगतात मी घरी करतो. कालच सांगितलं रे, मठा मंदिराचा पवित्र वास्तव इथे अनेक भक्त येतात आणि सर्व त्याच्यामधले काही भक्त समजा त्यांना अजून ज्ञान कळलं नसेल, जडमूळ अज्ञानी पण असतील, काही त्याच्यामध्ये सद्गुरू कृपेने त्यांचे भाव तयार झाले, त्यांच्यामध्ये ती पवित्रता आलेली आहे, त्याचा प्रभाव तुमच्यावर इथे पडतो. सद्गुरूचे चरण इथे लागलेले आहेत, त्याचा प्रभाव कायम आहे, परब्रह्मस्वरूप आहेत ते, त्याच्यामुळे तो तुम्हाला अनुभवाला येतो. म्हणून मठामध्ये जायला पाहिजे, तिथे जाऊन साधना अभ्यास करायला पाहिजे, मग तुमच्यावर त्याचा परिणाम होतो.
एका ठिकाणी त्या दासबोधच विचारलं आहे की अनेक संत जन्माला येतात आणि काही ठिकाणी काही आपलं कार्यकाळ चालू करतात आणि ज्या ठिकाणी ते वास्तव्य करतात त्या ठिकाणी ते असताना खूप त्याचं महात्म्य वाढतं त्या स्थानाचं, आणि मग ते देहरूपाने केल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी काही राहत नाही आणि काही ठिकाणी खूप वाढतं. ते कसं? मला काय सांगायचं आहे की त्या जे भक्त नेहमी तिथे जे असतात ना त्यातले सगळे समजा सद्गुरू सांगितल्यावर कळलेलं नसतील, पण कोणीतरी एक निश्चित असेल त्याच्या प्रभावाने ती जी शक्ती आहे, तो जो ज्ञानप्रवाह आहे, ती जी पवित्रता आहे, त्याचा प्रभाव संचार चालू असतो आणि तो तुम्हाला कृपा करतो. म्हणून एखादा भक्त इथे येतो, समाधीवर मस्तक ठेवतो आणि त्याला अनुभव येतो. एक जरी भक्त त्यातला त्या तयारीचा असेल, सद्गुरूला जसा पाहिजे तसा, सद्गुरू सांगितलं तसा, तर त्या स्थानाचं महत्त्व वाढतं. निसर्गदत्त महाराजांनी एका सिद्धरामेश्वरच्या महाराजांच्या वाक्यासाठी घरदार त्याग केला, एका वाक्यासाठी. शेवटचं प्रवचन सिद्धरामेश्वर महाराजांचं, ते काय म्हणाले? शिष्य कसा असावा? सद्गुरूच्या वचनाखातर, सद्गुरूच्या ज्ञानाखातर आणि त्या ज्ञान प्रचारासाठी प्रसंगी आपल्या घरादाराचा, बायकापोरांचा, धंदा व्यवसायाचा त्याग करून सद्गुरू कार्याला वाहून घेईल, तो खरा शिष्य आहे. हे एकच वाक्य म्हणून निसर्गत्वाने विचार त्यांना असा झाला की हे पुस्तकात वाचलेलं नाही, महाराजांनी अनेक वेळा आपल्या मुखातून सांगलेलं आहे. असा विचार झाला की सद्गुरूने जे अगम्य होतं ते आम्हाला दिलं. अज्ञान भ्रांतीमध्ये आम्ही फिरत होतो, आमचं दायित्व काय आहे? मग त्यांनी शेवटच्या क्षणी जी इच्छा व्यक्त केलेली आहे त्या इच्छेखातर जीवन आपलं अर्पित केलं तर काय वाईट आहे? आणि ते आपलं कर्तव्य आहे. म्हणून दिवाळीच्या सणामध्ये त्याग केला आणि फिरून आले, वर्ष 9 महिने वर्ष आले, तर ज्ञानी होऊन आले. त्यांच्या बीजाचं फळ आपण चाकतो आहोत, म्हणून आज आपण इथे आहोत. रणजित महाराजांनी सुद्धा खूप कष्ट घेतले, संप्रदाय वाढवला. पण तुम्हाला मगाशी सांगितलं ना, माझा गुरु तुमचा गुरु. रणजित महाराजांबरोबर सुरुवातीला सगळे निसर्गदत्त महाराज शिष्य होते. कधी भेद नाही, हे आमचे गुरु नाहीत म्हणून. मी तर 17-18 वर्ष काढली, मनात विषयच नाही. कारण वेगळेपणा काही नाहीच आहे, हे कळलं पाहिजे. उलट माझं भाग्य आहे, त्यांच्याबरोबरचा सहवास आम्हाला कमी लागला ते रूपाने त्यांच्या. आता ते या रूपात आलेले आहेत, आमचं परम भाग्य आहे, आम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि हे मला त्या विचारे महाराजांनी सांगितलं. सिद्धरामेश्वरांचेच शिष्य, आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि मला नेलं तिथे. त्या दिवसापासून त्यांची संगत सोडली नाही. मध्ये 6-7 वर्ष अमेरिकेत जात येतो, तो काही काळासाठी कधी कुठे दिसत नव्हतो काही कार्यक्रमाला, तर कधी चुकवला नाही. सांगायचा मुद्दा काय आहे की भक्ती करताना विवेकाने करा आणि भक्ती केल्याचा अभिमान घेऊ नका. तुम्ही भक्ती केल्याचा अभिमान घेता म्हणून सद्गुरूची कृपा होत नाही किंवा तुमच्या ठिकाणचं परमतत्व तुम्हाला कळत नाही. भक्तीचा अर्थ जाणून घ्या. भक्त म्हणता विभक्त नाही, तो भक्त ना. मग विभक्तपणा का ठेवता? जेथे तेथे विभक्तपणा आहे तुमच्यामध्ये, मग तुमचं ऐक्य कसं घडणार आहे? मग समाप्ती कशी होणार? स्वस्वरूपाची प्रचिती कशी येणार? आत्मसाक्षात्कार कसा होणार? ज्ञानी होऊन निरूपण सांगण्यासाठी आत्मसाक्षात्कार झाला असं नाही, तर तुमचा उद्धार होणार आहे पहिला, आणि तुमच्या सहवासात इतरांचा उद्धार होईल. ते तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही. जे गुरुपदावर असतात ना, त्यांना
खूप शिष्य व्हायची कधीच इच्छा नसते, खरा गुरु आहे त्याला कधीच इच्छा नसते. रणजित महाराज सांगायचे नेहमी, एक शिष्य भेटला ना मी गुरु झालो. शाळेत एक विद्यार्थी आहे, मास्तर आहे, नाहीतर विद्यार्थ्याचा मास्तर कसला, तर शिष्यच नाही तर गुरु कुठला. मग त्या एका शिष्याने मला गुरुत्व दिलं. मग आता मला 100 कौरवासारखे शिष्य नको, 5 पांडवासारखे चालतील म्हणायचे. मग तुम्ही कौरवात आहात की पांडवात आहात विचार करा. सगळ्यांना वाटतं मी देवासारखा आहे, पण घरी जाणी काय वागतो, मन काय म्हणते त्याचा विचार करा. निसर्ग महाराजानंतर एकच म्हणायचे, काय बाबा काय म्हणते भावना, काय म्हणते कल्पना, काय म्हणते वासना, असं विचारायचे. ते काळशी स्वामी आल्यानंतर विचारे, कोण रे तू. आईबापांनी ठेवलेलं नाव सांगितलं तेवढं चालतं म्हणायचे. आणि एखादं त्याच्यात कळलं तर म्हणाला मी आत्मा आहे, बस बस. पण तुम्हाला कुठल्या ओळखीनं राहायचं आहे विचार करा. म्हणून काय जे करतात त्याचा पण अभिमान घेऊ नका, भक्तीमध्ये अजिबात घेऊ नका. तर तुम्हाला खरी शांती मिळायला पाहिजे, समाधान मिळायला पाहिजे, गुरुकृपा होऊन आत्मप्रचिती यायला पाहिजे. मग तुझा प्रपंचही सुखाचा होणार, परमार्थही तुमच्याकडून घडणार आणि तुम्ही आत्मसुखामध्ये आत्मानंदामध्ये हा देह सहजपणे त्याग करणार पुन्हा न येण्यासाठी. तोच मोक्ष आहे, स्वरूपाची प्रचिती, दुसरं काही नाही. म्हणून परब्रह्माचं सांगताना समाप्तीचा संबंध का आला शेवटच्या समासामध्ये, की जे आता शिल्लक राहणार आहे, जे तुम्हाला दृश्यभान जेवढं आहे, आकार स्वरूप आहे, ते सर्व नित्य आहे हे ओळखून जे नित्य सत्य शाश्वत आहे, ती सभान आहे, सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे आणि सर्वत्रामध्ये तुम्ही आहात, तुमच्यात आहे. मग मी तोच आहे सद्गुरूने सांगितलं त्याचा अंगीकार करा. बाकी जे काय देह जगण्यासाठी जी कर्म आहेत ती केलीच पाहिजे. सिनेमात नाटकात जो माणसं भूमिका करतात ते घरी भूमिका जगायला जगत नाहीत, तेवढ्यापुरते थिएटरमध्ये करतात, पडद्यावर करतात, घरी आहे तसं वागतात. आपण परब्रह्मच आहोत, जे भूमिका म्हणून देहाचे कर्मे करतो आहोत त्या भावनेने ते करा. त्याचा टच घेऊ नका. टच घेऊ नका शब्द रणजित महाराजांचा आहे, ते सारखे सांगायचे, टच घेऊ नकोस म्हणजे अंगीकारू नकोस, अहंकार धरू नकोस, अभिमान धरू नकोस, मग बसलास. सांगायचा मुद्दा तुमच्या आत जे आहे, जे तुमच्या स्वरूपापासून तुम्हाला दूर येते त्याची समाप्ती करा आणि तुमच्यामध्ये सत्यनित्य शाश्वत आहे, जे परम स्वरूप आहे ते तुम्ही आहात असा अंगीकारा. सगळे मी खूप वर्ष ज्ञान ऐकलेलं आहे, पण खूप काही सांगून फायदा नाही, म्हणून मी जास्त सांगत नाही, फक्त मुद्द्याचं तेवढं सांगितलं. श्रवण, मनन आणि निधिध्यासन इकडे लक्ष द्या. कारण का श्रवण काय करायचं आहे, पण तुम्ही भजन गाता ना ते श्रवण आहे. तुम्ही गाता वाचता ते सुद्धा श्रवण आहे. काही लोक भजन गातात ऐकत नाही. मी काय गातो आहे ते ऐकायला पाहिजे. माझा सूर कसा आहे, माझा ताल कसा आहे, माझ्या सद्गुरूला कसं वाटेल ऐकल्यानंतर, समाधान होईल का, आनंद होईल का. तुला आनंद मिळाला तर सद्गुरूला आनंद, तुझ्या आनंदाचा रंग काय आहे हे ओळखलं पाहिजे. मायेचा रंग असेल तर सद्गुरू अंगीकारत नाही. सद्भावनेचा, समत्वाचा, परमानंदाचा असेल तर सद्गुरू स्वीकारतो. मग त्या भावात मी आहे की नाही हे जाणून भजन भक्ती करा. उरकून टाकायचं म्हणून करू नका. काही लोक 4 भजनाचा नेम साधला पाहिजे म्हणून उरकून टाकून करतात, तसं पण नको. खिलवाड करताय तुम्ही, खिलवाड करताय. तो पाहतो, तो ऐकतो, तो तुमच्यातच आहे, तुमच्या नेत्रानेच पाहतो, तुम्हाला कळत नाही, तुमच्यामध्येच आहे तो ऐकतो. रणजित निसर्ग तुम्हाला सांगायचे, तुम्हाला माहित नाही चित्र गुप्तपणे चित्र काढतो. तुमच्या हालचालीचं, प्रत्येक हालचालीचं गुप्तपणे चित्र काढलं जातं, कारण तो सर्वत्र आहे. तुम्ही दार लावलं, बंद खोलीमध्ये काय व्यवहार केले तरी तो पाहतो आहे. तुम्ही कानात सांगितले तरी तो ऐकतो आहे. आणि सगळे ती चित्र काढली जातात.
चित्र नाही काढली जाते, मला सांगा लहानपणीचं तुम्हाला कसं आठवतं किंवा जीवनात ती खूप वर्षाची की अचानक कशी आठवते, ते चित्र उभं राहतं. ते चित्र काढलंय ना, मग ते चित्र त्यांनी काढले जातात. म्हणून तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा. म्हणून तुमचे आचार विचार सदाचार करा, विचार सुविचार करा आणि विवेकाने वागा. जे लांछनास्पद आहे, तुम्हाला तुमच्या परमतत्व पासून दूर नेणार आहे, ते अंगीकारू नका. आणि त्यामुळे सद्गुरू वचनाला काळीमा लागतो. सद्गुरूची तुम्हाला कृपा लाभणार नाही. भक्ती सुद्धा समजून करा. महाराज म्हणायचे, निसर्गदत्त महाराज, भक्तीमध्ये खिलवाड केलं ना ते विष आहे, बुमरँग आहे. आपण पाहतो किती लोक पाहिलेत, खूप पुढे पुढे येऊन मोठे पुढे वागतात, ती कुठे कुठे फेकले जातात, पुढे दिसत पण नाहीत. काय अवस्था त्यांची झालेली आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या गुरुकडे संप्रदाय आठवावेत. किती लोक आठवतील. म्हणून नेहमी विवेक करा, मनन चिंतन करा सद्गुरूच्या वचनाचं, आणि त्याचं साधन अभ्यास करा आणि त्या ओळखीने राहा. मग तुम्हाला परमानंद भेटेल. जीवन तुमचं सफल होईल आणि प्रत्येक कार्य तुमचं शुभ होईल. राजाधिराज सद्गुणास सगळा